कोल्हापुरातून रविकांत तुपकरांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल. ओटीएसच्या नावाखाली शेतकऱ्याची फसवणूक होत असल्याचा गंभीर आरोप. तर 9 ऑगस्टनंतर राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा. नेमकं काय म्हणाले तुपकर, पाहूया सविस्तर. कोल्हापूरमध्ये आलेला आहात, कशा पद्धतीने संघटनेचं काम चालू आहे का? नाही, असं आहे की सध्या गेल्या 8 दिवसापासून मी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. विदर्भातल्या काही जिल्ह्यांचा दौरा केला आणि आता पश्चिम महाराष्ट्रात आलेलो आहे. कालपासून मी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. राज्य सरकारनं जी अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना आणली आहे, या योजनेमुळे शेतकऱ्यांची मोठी फसगत पण होणार आहे. असं आहे की सरकारने म्हटलं आहे की आम्ही 35% रक्कम सरकार भरणार 2021च्या पूर्वी थकीत असलेल्या शेतकऱ्यांची. उर्वरित रक्कम बँकेने राईट ऑफ करायची आहे, बँकेने माफ करायची आहे. आता बँकेने जर शेतकऱ्यांची रक्कम राईट ऑफ केली किंवा ती रक्कम सोडून दिली तर 56 लाख शेतकऱ्यांचं सिबिल खराब होणार आहे महाराष्ट्रातल्या. हा एक अत्यंत जटिल मुद्दा आहे. आणि एकदा सिबिल खराब झालं तर त्या शेतकऱ्याला आता कर्जमाफी मिळेल, पण त्याचं सिबिल खराब झालं तर त्याच्या मुलासाठी त्याला एज्युकेशन लोन घेता येणार नाही, त्याला होम लोन घेता येणार नाही, त्याला व्यापारी कर्ज घेता येणार नाही, त्याला कुठली CC करता येणार नाही, किंवा शेतीपूरक जे कर्ज त्याला घ्यायचे ते त्याला मिळणार नाही. पीक कर्ज मिळेल पण इतर कर्जासाठी त्याचे दरवाजे बंद होतील. मग आता कर्जमाफी आणि उद्या कर्जबंदी अशा पद्धतीची अवस्था महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आहे. म्हणून सरकारला आमची विनंती आहे की सिबिलच्या बाबतीत काय सरकार निर्णय घेणार आहे. सरकारनं रिझर्व्ह बँकेशी बोललं पाहिजे आणि या शेतकऱ्यांचं सिबिल खराब होणार नाही याची गॅरंटी राज्य सरकार घेणार आहे का, रिझर्व्ह बँक घेणार आहे का? त्यामुळे तुम्ही जे म्हटलं होतं सरकारने की 2 लाख रुपयापर्यंत आम्ही सरसकट कर्जमाफी करू, तर आमचे व्याजासहित पैसे तुम्ही बँकेत भरले पाहिजे ना. ते काय भरत नाही तुम्ही. आज तुम्ही आम्हाला सांगता की आम्ही मुद्दल भरू, व्याज बँका माफ करणार आहेत किंवा बँका देणार आहेत, पण उद्या त्या कर्जामध्ये समझोता असं दिसेल ना, समझोता दिसेल. मग समझोता दिसल्यावर त्याला इतर कर्ज मिळणार नाही. त्यामुळं सरकारला आमची विनंती आहे की सिबिलच्या संदर्भाने राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी. सिबिलचा मुद्दा सरकार का लपवतं आहे हा सरकारला आमचा सवाल आहे. आणि दुसऱ्या बाजूला ही जी पीक विम्याची योजना सरकारने आणलेली आहे ही तकलादू योजना आहे. 50% शेतकऱ्यांनी सुद्धा यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा पैसे भरलेले नाही आहेत, पीक विम्याचे प्रीमियम भरलेलं नाही आहे. कारण या पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना विमाच मिळणार नाही अशी व्यवस्था केलेली आहे. कापणी प्रयोगावर आधारित पीक विमा, तू एखाद्या शिवारात जायचं आणि ज्या शेतात चांगलं यील्ड येतं तिथला कापणी प्रयोग दाखवायचा असं कंपन्या करणार आणि शेतकऱ्यांचा विमा नाकारणार. पहिली 1 रुपयावाली जी पीक विमा योजना होती ज्यामध्ये 4 ट्रिगर होते, 4 स्थितीमध्ये पीक विमा मिळत होता, तीच योजना सरकारने आणली पाहिजे. भले त्यात थोड्या बहुत सुधारणा केल्या तरी चालतील अशी आम्हा शेतकऱ्यांची मागणी आहे. दुसऱ्या बाजूला ऊस उत्पादकांची FRP साखर कारखान्यांनी थकवलेली आहे. आता साखरेचा दर वाढलेला आहे तर ऊसाचाही दर वाढला पाहिजे. ज्या कारखान्यांनी एकरकमी FRP दिली नाही त्या कारखान्यांवर कठोर कारवाई सरकारने केली पाहिजे. कारखानदारांचं आणि सरकारचं साठलोट आहे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खिशावर डल्ला मारायचं काम सरकार त्या ठिकाणी करत आहे. दुसऱ्या बाजूला कर्जमुक्ती योजनेमध्ये ITR भरणाऱ्या शेतकऱ्यांना सोडलेलं आहे. आता मी शेतकरी आहे, मी शेतीवर ITR भरतो. कशासाठी भरतो? कारण मला इतर लोन मिळण्यासाठी ITR हा कंपल्सरी आहे. त्यामुळे ITR भरणाऱ्या शेतकऱ्यांचा या कर्जमाफीमध्ये समावेश करा. रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. कारण तुमच्या भागामध्ये ऊसाचा पैसा डायरेक्ट सोसायटीत जातो, कर्ज कापून घेऊन नव्यानं पीक कर्ज दिलं जातं. त्यामुळे रेग्युलर भरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. याला सरकार फक्त 50,000 रुपये देतं आहे. आमचं म्हणणं आहे की रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची मदत करा किंवा त्यांना प्रोत्साहनपर अनुदान द्या. मयत शेतकरी जे आहेत त्यांचा आता फार्मर ID होत नाही आहे, त्यामुळे त्यांच्या वारसांनाही कर्जमाफीमध्ये समाविष्ट करा आणि तिन्ही कर्जमाफीतून जे लोक सुटले त्यांचाही कर्जमाफीमध्ये समाविष्ट करा. या मागण्या घेऊन लवकरच मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये आम्ही या ऑगस्ट महिन्यामध्ये उभं करणार आहोत आणि त्याचा एल्गार आम्ही कोल्हापूरमधनं त्या ठिकाणी पुकारणार आहोत. आणि तरुण शेतकरी नेते जे आहेत ज्यांच्यामध्ये लढण्याची उमेद शिल्लक आहे, अजून जे निराश झालेले नाहीत आयुष्यामध्ये, अशा तरुण नेत्यांना एकत्रित करून कोल्हापूरमधनं राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात आम्ही लवकरच या महिन्यामध्ये करणार आहोत आणि सगळ्या तरुण शेतकरी नेत्यांना आम्ही एकत्रित करणार आहोत. खरं तर एका बाजूला तुम्ही म्हणताय की या कर्जमाफीच्या त्रुटी दाखवल्या, मग दुसऱ्या बाजूला सरकारचे मंत्री अनेक जिल्ह्यामध्ये जातात आणि स्वतःची पाठ पकडून घेताना पाहायला मिळते. तुम्हाला सांगू का, खरं बोललं तर सख्या आईला पण राग येतो. कॅबिनेट मंत्र्यांना काय अधिकार आहे होती? तर आमच्या विदर्भात एक म्हण आहे, सांग पाटला काय लिहू उपट पार्टी पेरगव. म्हणजे बॉसनी सांगायचं आणि यांनी ऐकायचं. यांना अधिकार आहे का? जे कॅबिनेट मंत्री कर्जमाफीच्या विषयावर आज मीडियात येऊन गप्पा मारतायत त्यांना माझा सवाल आहे, त्यांनी मला सांगावं की शेतकऱ्यांचं सिबिल खराब होणार नाही ही त्यांनी लिहून द्यावं आम्हाला.
आणि इतर लोन आम्हाला मिळून द्यावं, पीक कर्ज सोडून बाकीचं लोन मिळून देता का तुम्ही आम्हाला? आणि जे कॅबिनेट मंत्री म्हणतात शेतकरी नेत्यांचा अभ्यास नाही, त्यांना माझं चॅलेंज आहे, कोल्हापूरच्या कोणत्या चौकात किती वाजता यायचं सांगा, डिबेटमध्ये सामील व्हा, लाईव्ह करा सगळी डिबेट. तुमचा अभ्यास आहे का आमचा अभ्यास आहे पाहू, दूध का दूध पाणी का पाणी करू. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आमचं आयुष्य खर्ची घातलेलं आहे, शेकडो पोलीस केसेस आम्ही अंगावर घेतलेल्या आहेत, लाठ्या काठ्या झेललेल्या आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळं आमच्या अभ्यासाबद्दल कॅबिनेट मंत्र्यांनी बोलू नये असं आमचं स्पष्ट मत आहे. कॅबिनेट मंत्र्यांना राज्य सरकारमध्ये किती अधिकार आहे हे त्यांच्या जवळच्या लोकांना जाऊन जरा विचार. चंद्रकांत दादा पाटील यांच्यासारख्या नेत्यांना सुद्धा कर्जमाफीवरती काल प्रेस कोल्हापूरमध्ये केली. नाही, दादांना माझी विनंती आहे, दादा सरकारमधले महत्त्वाचे मंत्री आहेत, त्यांचं सरकारमध्ये ऐकलं जातं आहे असं आम्ही ऐकतो. तर दादांना माझी विनंती आहे की सरकारनं 2 लाखापर्यंतची कर्जमाफी करतो असा शब्द दिला होता, तर व्याजासहित पैसे बँकेत भरले पाहिजे ना सरकारने आमचे. राईट ऑफ करायची भाषा का करता? यांनी त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, ही कर्जमाफीची योजना नाही, ही OTHची स्कीम आहे. जसं कसं आहे की एखाद्या बँकेमध्ये 10 वर्ष झाले हा शेतकरी कर्जच भरत नाही किंवा एखादा माणूस, तर त्याच्यासाठी बँक OTHची स्कीम आणत असते आणि कमी पैशामध्ये सेटल करून देते. पण सिबिल खराब झालं तर त्याला कोण जबाबदार आहे? चंद्रकांत दादांना माझी विनंती आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं सिबिल खराब होणार नाही याच्यासाठी दादांनी मुख्यमंत्र्यांशी बोललं पाहिजे, मार्ग काढून दिला पाहिजे. याच आधारावर हाच प्रश्न आहे की जे मंत्री आहेत ते आपला उद्योग सोडून दुसऱ्या उद्योगासंदर्भात बोलतात. उदाहरणार्थ गडकरींचं खातं वेगळं आहे बोलतात इथेनॉलवर, चंद्रकांत दादांचं खातं वेगळं आहे बोलतात कृषीवर. कृषी मंत्री आहेत पण ते इकडे लक्ष देत नाहीत. या सगळ्या मंत्रिमंडळाला राज्य सरकारला काय सांगायचं? मला असं वाटतं हे 3-4 पक्षाचं सरकार असल्यामुळे यांच्यामध्ये गोंधळाची अवस्था आहे. आणि कदाचित काही मंत्र्यांना असं वाटत असेल की मी कशी सरकारची बाजू रेटून नेतो. मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये स्थान निर्माण करण्यासाठी असे प्रयत्न काही नेते करत असतात, त्याच्यातले या पद्धतीने करतात. मला असं वाटतं की आता कृषी मंत्री कर्जमाफीवर बोलले पण ते सिबिलवर बोलतच नाही ना. ते म्हणतात की तुम्ही काळजी करू नका, तुम्ही बिनधास्त ते करून टाका, तुम्हाला नीलचं प्रमाणपत्र देऊन तुम्हाला पीक कर्ज देऊ. अरे पीक कर्ज मिळेल पण एज्युकेशन लोनचं काय, होम लोनचं काय, CCचं काय, व्यापारी कर्जाचं काय, त्याच्याबद्दल काय? आयुष्यभरासाठी सिबिल खराब होऊन जाईल ना आमचं. त्यामुळं मला असं वाटतं की कॅबिनेट मंत्र्यांनी जबाबदारीनं आपापल्या खात्यासंदर्भात आपल्या खात्यात लक्ष घाला आणि आपल्या खात्याचा विकास करा. तुमच्या जिल्ह्यामध्ये एक तर चंद्रकांत गायकवाड नावाचा डॉक्टर पकडला गेला गर्भलिंग निदान करताना. कोल्हापूरसारख्या भूमीमध्ये ही घटना होणे म्हणजे दुर्दैवाची बाब आहे. शाहू महाराजांची भूमी आहे, आरोग्यमंत्री इथले आहेत. आरोग्यमंत्र्याच्या जिल्ह्यामध्ये जर अशा घटना होत असतील तर ही दुर्दैवाची बाब आहे आणि आता आम्ही त्यांच्यावर कठोर कारवाई करू. अरे घटना होणार नाही म्हणून तुम्ही काय करणार आहे सांगा. आरोग्यमंत्र्याने आरोग्य खात्यावर बोललं पाहिजे, कृषी खात्यावर नाही बोललं पाहिजे. कृषी मंत्र्याने कृषी खात्यावर बोललं पाहिजे.